पण काय रस्ता म्हणला यार, खरंच खूप छान रस्ता आहे. म्हणजे जसा आपल्याला हवा होता ना मुंबई गोवा महामार्ग कसा असावा, तर तो असा असावा. सुप्रभात मित्रांनो, मी दिलीप सोनवणे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनचार्टेड व्हील्स. आज आहे दिवस 5वा. आज आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे. आपल्याला आज घरी निघायचं आहे. आता आम्ही लोक सगळे रेडी होत आहोत, थोडं फ्रेश वगैरे झालो आहे. आता नाश्ता पण आला आहे, नाश्ता वगैरे करून डायरेक्ट आता गाडीवरच बसायचं आहे आणि घरी निघायचं आहे. मग डायरेक्ट तुम्हाला आता भेटतो मी गाडीवरच मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये आपल्या. चला तर मग. अकरा वाजलेत. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण निघूयात. भाई काय बोला तू? अनुज भाई, अनुज भाऊचं हॉटेल आहे मोहर म्हणून, खरंच छान आहे. तुम्ही एकदा व्हिजिट द्या. आणि कॅम्पिंग पण आहे, मी फोटो काढले त्याचा, मी दाखवेल. कॅम्पिंग पण त्यांनी चालू केले, कालपासूनच चालू केले. तर त्याला प्लीज आला तर तुम्ही इथे करा. कुठे? गणपतीपुळ्याच्या अलीकडे मालगुंड नावाचं गाव आहे, तिथे आहे त्यांचं होमस्टेच आहे ना, होमस्टे. हां, होमस्टे आहे. तर प्लीज त्याला व्हिजिट द्या, चांगलं आहे ॲक्च्युली. सध्या आपण निघालो आहोत आपल्या हॉटेल रूममधून घराकडे. परतीचा प्रवास चाललेला आहे आपला. दुःख पण आहे मला या गोष्टीचं की मला माझी पूर्ण राईड, कोस्टल राईड होती, जी पूर्ण करू नाही शकलो मी त्याच उमेदीने आलेलो की मी पूर्ण माझी राईड करेल. बट काही कारणास्तव तो मला नाही करायला जमलं ते. पण काय हरकत नाही. पण ह्याच अर्धवट गोष्टीमुळे ना माणसाला एक उमेद येते. मी एक गोष्ट या राईडमधून शिकलो की जर आपण ठराविक ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करत आहोत, तिकडे पोचलो तर चांगली गोष्ट आहे, नाही पोचलो, जिकडे पोचलो आहोत तिकडे मजा करायची. दॅट्स इट. मस्त व्यू वाटतं. 4 बाईक असेल ना असं ग्रुप राईडमध्ये, खरी मजा येते. फक्त एवढेच की ग्रुप राईड असताना ना एकच इश्यू होतो की तुम्हाला जे प्लॅन करता ना ते प्लॅननुसार कधी होत नाही. इथं थांबलो सध्या आम्ही पेट्रोल भरायला. मला तर पेट्रोल भरायची गरज नाही. माझी रेंज दाखवते जवळजवळ 370 किलोमीटर. तर मी आरामात घरी पोचेल, काय हरकत नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही 4 एपिसोड बघितले असतील स्वर्गीय कोकणचे. तर तुम्हाला 4 एपिसोडपैकी कोणता एपिसोड जास्त आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा खाली. आता झाले 8-9 किलोमीटर झालेत निघून, मे बी जास्त झाले असतील. पण रस्ता सो फार तरी चांगलाच आहे. मे बी रस्ता बनवला पण असेल त्यांनी. लास्ट टाईम जेव्हा मी आलेलो तो अर्धा रस्त्याचं काम झालेलं होतं आणि अर्धा रस्ता खराब होता. स्पीड तर चांगली मेंटेन होते माझी. ऑब्वियसली माझी गाडी असं पळवू शकत नाही मी, आणि त्याचा लीन पण नाही करणार आहे. फायनली मी जाकादेवीला पोचलेलो आहे. मी विसरलोच त्या रस्त्याला जाकादेवी पण पडते. अशक्य सुंदर असा एक ब्रिज लागलेला आहे आपल्याला. खालून नदी वाहते आहे. इथं काम चालू आहे. माझा L4 L5 जायलाच. आता ॲटलिस्ट एक टेल बोन तर जाईल माझा, असं असेल तर. अरुंद वाटा बऱ्या वाटतात, बट इथे 4 व्हीलर भरपूर वेगाने येतात आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची लेन सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला काही होणार नाही, अंटिल अँड अनलेस समोरचा जर मूर्खच असेल. सध्या आपण आपल्या हायवेला पोहोचलेलो आहोत मुंबई गोवा महामार्गावरती. आता खरी सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण जोड रस्ता घेतलेला होता, आता एकदम प्रॉपर मुंबई गोवा महामार्गाने चाललो आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याचं अजून काम ऑलमोस्ट झालेलं आहे, पण बाजूचं साईडचं काम आहे ना ते बाकी आहे. तुम्ही बघा माती वगैरे आहे अजून पण तशीच. आता वाजले 12:30. आता 12:30 वाजल्यापासून ते आपल्या घरीपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचू त्यावर समजेल आपल्याला की रस्ता किती चांगला आहे. मुंबई गोवा हायवे महामार्ग काही ठिकाणीच थोडं इंटरसेक्शनमध्ये ना, त्याचे इंटरसेक्शन येतात ना क्रॉस रोड्स वगैरे, तिकडेच थोडंसं आहे ना कोणाचं काम चालू आहे. खराब बोलू शकत नाही, काम चालू आहे अजून पण परंतु जो बाकीचा रस्ता बनला आहे, म्हणजे मी आत्ता किती झाले एक 20 किलोमीटर चालवलं असेल संगमेश्वरपासून. 20-25 किलोमीटर झाले असेल मला चालून. पण काय रस्ता बनला यार, खरंच खूप छान रस्ता आहे. म्हणजे जसा आपल्याला हवा होता ना मुंबई गोवा महामार्ग कसा असावा, तर तो असा असावा. 3 वर्षापूर्वी जे आलेलो त्याची अवस्था खरंच खूप बेकार होती. काही रस्ते खूप चांगले बनलेले होते, पण काही रस्त्यांची अवस्था खरंच खूप बेकार होती. इथून पनवेल दाखवते 253 + 30 करा, किती झाले? 283. एवढं लांब आहे आपलं घर.
सध्या आता 20 किलोमीटर बाकी आहेत, 20 का 18 किलोमीटर बाकी आहेत चिपळूणपासून. पनवेल 226 म्हणजे 15-20 मिनटात म्हणजे जवळजवळ मी एक 15 किलोमीटर पार केले असतील 15 मिनटात. ही गाडी खरंच बघायला मस्त वाटते, हिमालयन. आणि त्यात त्यांनी गेट्स वगैरे घेतले रायनॉक्सचे, ते खरंच छान आहेत. सध्या आपण पोचलो आहोत चिपळूणमध्ये. आणि चिपळूणमध्ये अजूनही काम बाकी आहे फ्लायओव्हरचं. म्हणजे आणि मला असं वाटत नाही की अजून याला बनायला जवळजवळ 1 वर्ष लागेल. आय होप लवकरात लवकर याचं काम झालं पाहिजे. आय थिंक 4-5 किलोमीटर रस्ता खराब असेल जोपर्यंत चिपळूणमध्ये बाहेर निघत नाही मी. पनवेल 222 खेड 26 परशुराम घाट 05. परशुराम घाट आता लागणारच आहे काही मिनिटातच. आता मगाशी एक बोर्ड वाचला मी, पाठीमागे होता, कोकण भूमी निर्माते श्री भगवान परशुराम यांचं मंदिर पुढे कुठेतरी आहे. हे बघा परशुराम घाट. सध्या मी चढतो आहे. लास्ट टाईम आलेलं तेव्हा काम चालू होतं, त्या घाटाचं काम अजून पण चालू आहे. का हरकत नाही, होऊन जाईल, ऑलमोस्ट झालेलं. अरे हां, ही बाजू पडलेली घाटाची, नाव आहे गेट इट. काम चालू नाही, काम झालेलं होतं. इथून दरड कोसळलेली आणि पाठीमागचा जो भाग दिसतो तुम्हाला, तो भाग खाली कोसळलेला याच पावसाळ्यामध्ये. ते माहीत नाही लोकांनी लोड बेरिंग टेस्ट केला का नाही याचं. केलं तर असेलच ऑब्व्हियसली, एवढे मोठे मोठे इंजिनियर्स लावले त्यांनी. तर तिथे आता जाळी वगैरे लावायचं काम चालू आहे. थोडं स्ट्रेन देतील त्या मातीला पण. आणि लाल माती ॲक्च्युली स्ट्रेन घेते, त्याच्या टेन्शन आहे. तर कॉम्पॅक्शन चांगलं झालं ना, ॲज अ सिव्हिल इंजिनियर सांगू शकतो मी, लाल माती चांगली कॉम्पॅक्ट झाली ना तर मजबूत स्ट्रेन मिळते लाल मातीने. फक्त काम किती चांगलं करू शकता तुम्ही त्यावर डिपेंड आहे. इथे वरती भगवान परशुरामाचं मंदिर आहे. हा रस्ता जातो तिकडे. जे 3 वर्षापूर्वी होतं तेव्हा मी पावसाळ्यात आलेलो आणि प्रचंड भयंकर पाऊस होता तेव्हा मी घरी निघालो. म्हणजे मी 3 दिवस होतो कोकणामध्ये, तर तेव्हा पाऊस नव्हता आलेला. म्हणजे चिरीमिरीच चालू होता, ऑब्व्हियसली रिमझिम थोडासा. बट जेव्हा मी परतीचा प्रवास चालू केला आणि या घाटामधून जात होतो मी, अरे बापरे बाप, काय मुसळधार पाऊस. मी रेनकोट वगैरे घालूनसुद्धा आतमध्ये पाणी गेलेलं माझ्या. तलारी फाट्याला पोचलेलो आहे आपण. लालपरीला जायला जागा दिली पहिलं आपण, आणखी बोललो उगाच कशाला तेच घ्यायचं. आणखी लालपरीचे जे ड्रायव्हर असतात ते जरा नेक्स्ट लेवल असतात, त्यांच्याशी पंगा नाही घ्यायचा. सुद्धा थांबलो आहे हॉटेल वेदांत, इथंच पुढे. लंच आलेला आहे आपला, 2 व्हेज थाळी. सध्या आपलं जेवण झालेलं आहे, आता निघतो आहे. खेडच्या अलीकडेच थांबलेलो आपण सध्या भोसले घाट उतरत आहोत. लास्ट टाईम पण असं होतं, यावेळी पण असंच. इकडे प्रत्येक 10-10, 15-15, 20 मीटरला इथे कोणी स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. हालत खराब होते अरे स्पीड ब्रेकरमुळे. ऐक, आता नसला पाहिजे पुढे, होप सो. सध्या आपण दापोलीच्या ब्रिजवरून चाललो आहे. दापोली लेफ्ट साईडला आहे. हा बघा कशेडी बोगदा. पहिल्यांदाच मी बोगद्यातून प्रवास करतो आहे बाईकमधून. कार्समध्ये भरपूर वेळ केले पण बाईकने कधीच नाही केले. आणि हा बोगदा खरंच खूप मोठा आहे आणि खूप चांगला बनवला आहे त्यांनी. पोलादपूरपासून फक्त 5 किलोमीटर दूर आहे आपण. पोलादपूर पुन्हा एक चांगलं खूप मोठं शहर आहे आणि ऐतिहासिक शहर आहे. सध्या मी थांबलेलो होतो हॉटेल पवनराज चाय प्यायला इथे. विनेश भाऊला आपल्या जरा थोडंसं झोप येत होती. आता बघितलं मगाशी मॅपवरती, माणगावला जर थोडंसं गर्दी कमी आहे, तर मे बी आपल्याला ट्रॅफिक जास्त मिळणार नाही. होप सो. चला मग. एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक ठिकाणी त्या लोकांनी सायनेजेस लावलेले आहेत, बोर्ड्स लावलेले आहेत, काम चालू आहे वगैरे, वर्किंग प्रोग्रेसचे. आणि सोबत थोडेसे आपल्यावर हे पण आहेत, रिफ्लेक्टरवाले साईन बोर्ड्स पण आहेत. ती गोष्ट चांगली आहे. 8 वाजेपर्यंत घरी पोचायचं मला, जेणेकरून मी थोडासा झोप घेईल चांगली, जर सकाळी कामाला जायचं म्हणून. रायगड किल्ला, भाई साहेब, रायगड किल्ला असं जेव्हा बघितलं तर असं हुरूप आलं, जरा मला बरं वाटलं. असं जरा वाटलं की बाबा माझ्या महाराजांजवळ आलो मी. म्हणजे पूर्ण भूमी महाराजांची आहे जी गोष्ट वेगळी, बट शेवटी बोलतात ना पूर्ण जग देवाचं आहे, पण तरी पाया पडायला मग मंदिरात जातो. तसंच आहे रायगड मंदिर आपलं. काय रस्ता आहे यार, शपथ. म्हणजे मी जेवढं पळवतो आहे गाडी माझी विदिन लिमिट पळवतो आहे, पण खरंच यार मस्त रस्ता आहे. मला वाटलं नव्हतं मी एवढं कवर करेल आपल्या या गाडीवर, जी 125 cc ची गाडी आहे. आणि तरीही मी आरामात आता किती, म्हणजे मी
मी आता जेवायला बसलं ते सोडून जर दिलं तर मी आरामात 200 किलोमीटर आरामात पार केले आहेत मी 3 तासामध्ये आरामात. माझे एकदम 80-90 मध्ये प्रॉपर करतो आहे मी. इथे पण कुठे तर गोरेगाव आहे, मी आता नाव वाचलं, माणगावच्या अलीकडे. हे बघा, मुंबई माणगाव गोरेगाव. कसं वाटतं सांगा मला ब्लॉग जरा कमेंट करून. कमेंट आतापर्यंत केली नसेल तर आपल्याला लवकरात लवकर असं अंतर कापायचं आहे, जेणेकरून कसं मुंबईत शिरताना आपल्याला गर्दी नाही मिळाली पाहिजे, ट्रॅफिक नाही मिळाली पाहिजे. जर ट्रॅफिक मिळाली तर मग इश्यू चालू होणार. कारण की एकदा ट्रॅफिक मिळाली तर पनवेलपासून मला घरी जायला 1-1.5 तास लागेल. सध्या आपण माणगावात आहोत आणि मगाशी मला दाखवू नाही शकलो, पण 3 किलोमीटरपर्यंत लाईन होती. तर मी थोडंसं मधून आलो, लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न केला. पण बाकीचे जेवढे पण कोर रायडर आहेत ते सगळे मागे उभे आहेत, ट्रॅफिकमध्ये फसलेत ते लोक. पण ठीक आहे, काय हरकत नाही. एकदा थोडी गर्दी क्लिअर होऊ द्या, मग मी जाऊन थांबेल जरा पुढे, त्यांची वाट बघायला लागेल मला, मग एकत्रच निघता येईल. आजच्या दिवसाचा शेवटचा सनसेट म्हणजे आपला राईडचा शेवटचा सनसेट असणार आहे हा. उद्यापासून आपण डेली लाईफमध्ये व्यस्त असणार आहोत, पण काळजी करू नका, आपले व्लॉग्स येत राहतील. सध्या इंदापूरला पोहोचलेलो आहोत आपण. इंदापूर पब्लिक हाय करा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. इथे कोलाडमध्ये अजून पण काम बाकी आहे मुंबई गोवा हायवेचं. ॲक्च्युली जे माणगावपासून जे पुढे आहेत ना त्याचं काम बाकी आहे अजून खूप, त्याची खूप इनिशियल स्टेजला आहे, एवढं सांगू शकतो मी. वरतून चालली आपली कोकण रेल्वे. हे बघा, आता आपण पोचलेलो आहोत कर्नाळ्याला. थोड्या वेळातच आपण पळसपेला पोचू आणि पुढे तिथून आपण आपली ब्लॉगची सांगता करू. फायनली आपली कोकण कोस्टल राईड, स्वर्गीय कोकणची राईड समाप्त होत आहे असं मी जाहीर करतो. सध्या आपण पोहोचलो आहोत पळसपे फाट्याला. तिथून आपण राईड सुरू केलेली होती, सगळे मीटअप पॉईंट आपला तो होता आणि आता हा एंडिंग पॉईंट आपला हा आहे. खूप ॲक्च्युली इमोशनल वाटायला लागले, कारण की जे खूप 5 दिवस एकत्र होतो आणि एवढं फिरलो, एवढ्या सगळ्या ॲडव्हेंचर्स केले, एवढं कठीण होतं त्या गोष्टी, पण तरी पण आपण एंड ऑफ द डे पोहोचलो, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा मला. रितम सर बोला. कितना ऑलमोस्ट 4-5 आज 5वां दिन है. आज 5वां दिन है. राइड स्टार्ट किया था 25 को और टुडे इज 20. यही बोलूंगा कि जो राइड चालू की थी हमने, राइड और जर्नी दोनों बोथ वाज ऑसम एक्चुअली. एंड क्या ही जर्नी थी, मतलब बोलना चाहूँगा मैं कि हमने क्या ही कोस्टल राइड किया था और एक पॉइंट मतलब हमने ना एक्सप्लोर किया. एंड मतलब इन शॉर्ट मैंने कहीं पहले किया नहीं था, मुझे करना था पहले से ही. एंड जो इस बार मेरा कोस्टल राइड फाइनली हो चुका है. एंड मैं तो ये बोलूँगा कि अगर किसी और को भी करना रहेगा जरूर करना और मैप से हट के करना. एंड मतलब एंजॉय करोगे. मैंने एंजॉय किया सबके सामने, मेरे दोस्त लोग यहाँ पे सब तक मैंने एंजॉय किया एक्चुअली. ओ मनोज भाई बताओ, कुछ तो बताओ. एक अच्छा एक्सपीरियंस था. यस, लाइफ में पहली बार ये सब हुआ है. नेक्स्ट टाइम जल्दी मिलेगी. विनेश भाई. सीरियसली राइड बहुत अच्छा था और राइड में ऐसे बहुत कुछ चीजें हो गई. मराठीत ब्लॉग आहे आपला. आणि आता काय कट करणार. नाही चालूच, काय टेन्शन नाही. काय राईड खूप छान होता आणि खरंच नवीन एक्सपिरियन्स होता कोस्टलचा. आणि खूप जागेवर गेलो आम्ही खूप कमी. आणि थँक्स टू प्रीतम, तू ये इकडे, खरंच ये इकडे. खरंच नारळ आणि श्रीफळ असतं तर त्याला आता दिलं पण असतं आपल्याला. आणि नाही खूप सारे गोष्टी झालेत आमच्या राईडमध्ये, पण तरी पण आम्ही एक चांगला एंड केलेला आहे. बेस्ट मतलब बोल सकते हैं बेस्ट एक्सपीरियंस था अभी तक का, नहीं? बेस्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला मला या राईड. होप सो याच्या पुढे आणखी मोठी राईड मारू आणि चांगले अपग्रेड करू स्वतःला पण. यस, बस खरंच होप सो. नेक्स्ट टाइम पुढे अजून मोठी राईड मारायची. नेक्स्ट टाइम कदाचित आपण आउट ऑफ द स्टेट जाऊ. तोपर्यंत आता हातचा ब्लॉग हा आता समाप्त करतो मी. तुमची सगळ्यांची रजा घेतो. तुम्हाला हे सगळे ही पूर्ण सिरीज तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग, कीप ब्लेसिंग. लव्ह यू ऑल. थँक्यू.